मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळत। आज आपण एकदम भारी बातमी घेऊन आलो आहे। गेल्या कित्येक दिवसापासून सगळ्या गावात एकच चर्चा सुरू होती, नमो योजनेचे पैसे कधी येणार। कोणीतरी म्हणत होतं आज जमा होतील, कोणी म्हणत होतं उद्या जमा होतील, पण खरी गोष्ट कोणीही सांगत नव्हतं। सोशल मीडियावर इतका गोंधळ आहे की कोणीही काही पोस्ट टाकत आहे। शेतकरी बिचारा आपला स्क्रीनवरती टक लावून बसला आहे, बँकेत जातो, बँकेत SMS चेक करतो, पण काहीच पक्का मेसेज मिळत नाही। पण आता झालं, सरकारने 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे। पण सरळ मुख्यमंत्र्यांच्या तोंडून स्पष्ट झाले आहे, म्हणजे आता सरकारने सांगितले आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मंजूर झाला आहे। पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार, ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांना नोटीस देण्यात येणार आहे। आता सगळं सरकारने कागदासकट ठरवलं आहे, म्हणून ही बातमी 100% खरी आहे। चला तर मग खरं सांगतो मंडळी, PM किसानचा 21वा हप्ता जमा झाला आहे, पण काही दिवसांपासून ग्रामपंचायत ऑफिस, बँक लाईन, सायबर कॅफे सगळीकडे एकच प्रश्न आहे, नमोचे पैसे कधी येणार। काहींनी तर फोनवर मेसेजची घंटा ऐकली की मोबाईल उचलून बघायला सुरुवात केली, पण मेसेज काही येत नव्हता। म्हणून आजची ही बातमी तुमच्यासाठी 8वा हप्ताची रक्कम कधी मिळणार याच्यावरून आहे। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 2000चा हप्ता 8वा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा केला जाईल। पहिल्या हप्त्यात आधीच काही कागदपत्रे व्यवस्थित नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत, व ज्यांचे कागदपत्रे व्यवस्थित आहेत त्यांना पैसे प्रथम मिळणार आहेत। म्हणजे साधा आहे की ज्याचं खाते किंवा आधार 7/12 बँक लिंक सगळं व्यवस्थित आहे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पटकन मिळणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांना पहिला टप्पा मिळणार आहे, फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळात सांगितले आहे की पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी eKYC आणि जमीन नोंदणी अपडेटची टक्केवारी जास्त प्रमाणात केली आहे त्या जिल्ह्यांनाच पैसे आधी मिळणार आहेत। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या गावाचं काम पुढे किंवा आधी कागदपत्रे झाले आहेत त्या शेतकऱ्यांना त्या गावाला पैसा आधी मिळणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावरती काही अफवा दिसून आल्या आहेत, पैसे आज येणार उद्या येणार या हिशोबाने सर्व काही घोषणा होत होत्या, पण वस्तुस्थिती काहीच घोषणा नव्हती। हे पाहून अनेक शेतकरी बावचले होते, म्हणून काहींनी बँक खात्यात धाव घेतली। त्यामुळे सरकारने आता अधिकृत घोषणा केली आहे, जेणेकरून शेतकरी गोंधळून गेलेला थांबला पाहिजे व तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी यामध्ये वगळली जाणार आहे, हे महत्त्व आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी जमीन नोंदणी अपडेट केले नाहीत, eKYC पूर्ण केलेले नाही, चुकीचा आधार क्रमांक दिलेला आहे, डुप्लिकेट लाभार्थी आहेत त्यांना नोटीस जाईल आणि हप्ता थांबवला जाईल। म्हणजेच एक वेळ पैसे थांबेल, पण अपडेट केले असेल तर पैसे नक्की मिळणार। म्हणून आधी कागदपत्र दुरुस्त करावे। शेतकऱ्यांसाठी खास सूचना आहे की हे आधी करून ठेवा। एक म्हणजे eKYC पूर्ण आहे का हे तपासावा, तुमचं बँक खाते कृषी DBT साठी सक्रिय झाले आहे का हे पहा। 3 म्हणजे 7/12 वर तुमचं नाव अपडेट झालं आहे का हे पण पहा। मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक आहे का खात्री करून ठेवा। जर काही चूक असेल तर SC/SC मध्ये सेंटर फक्त 5 मिनिटात सुधारणा करून देतं। चला आता पाहूया नेमकं सरकारचा खर्च आणि बजेट किती होणार आहे। नमो योजना ही राज्य सरकारची स्वतंत्र योजना आहे। या हप्त्यासाठी जवळपास 1800 ते 2200 कोटीचा अंदाजे निधी तयार ठेवण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यात 75 लाख शेतकऱ्यांना फायदा देण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकरी, पण काही शेतकरी बांधवांची ओळख नसेल तर त्यामध्ये काय उपयोग। थोडं मनातलंच बोलतो शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकऱ्याला पैशाची गरज कधी लागते ही माहिती नाही। बियाणे घेण्यासाठी, खतासाठी, पण दुरुस्ती, औषधी फवारणी, पेरणी, कापणी खर्च यासाठी याच वेळेस हप्ता आला की मोठा दिलासा मिळतो। म्हणून शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता हातामध्ये आला म्हणजे खरी मदत होते। या हप्त्याचा शेतकऱ्यावर होणारा थेट फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला म्हणजे मनाला बळ मिळते, बियाणं खताची बिलं देण्यास मदत होते, घरात शांतता येते, कर्जाचे तणतण कमी होते, वेळेत औषध फवारणी करता येते। या विचारामुळे सरकारने पुढील पाऊल उचलले आहे। फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की पुढील हप्ते वेळेत देण्यासाठी डेटाबेस सुधारला जातो। शेतकऱ्यांना कोणतेही सरकारचे काम गावातूनच मिळेल।
व तसेच अपात्रांना वेळ सुद्धा दिला जाईल. बँकेमध्ये थेट पैसे येतील. बँकेची गर्दी नको. व तसेच नमो 8व्या हप्त्याची प्रतीक्षित तारीख कोणती आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. सरकारने ठरवले आहे की सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता डिसेंबर महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. चला तर आता तुम्हाला म्हणायचं आहे की अरे भाऊ पक्की तारीख कोणती आहे सांग, नेमकं कधी येणार आहे हे सांग. तर चला आता सांगतो. सरकारने जो अतिरिक्त कॅलेंडर आहे त्यानुसार तारखा 2-3 पर्यायामध्ये निश्चित ठेवण्यात आल्या आहेत. कारण बँकाच्या ट्रान्सलेक्शन, जिल्हाबार, जमीन डिजिटल नोंदणी आणि ई-केवायसी किती अपडेट झाले आहे यावर अवलंबून असते तारीख. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की ही संभाव्य तारीख 12 ते 18 डिसेंबर दरम्यान असू शकते. टप्प्यामध्ये पैसे येऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यामध्ये ई-केवायसी 90% पेक्षा जास्त पूर्ण झालेली आहे त्या जिल्ह्यांना 12 ते 15 डिसेंबर दरम्यान जमा होऊ शकतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांना 15 ते 18 डिसेंबर दरम्यान जमा होऊ शकेल. व तसेच शेतकरी मित्रांनो, अपूर्ण कागद असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी जमीन नोंद अपडेट केल्यानंतरच पुढच्या लाटेमध्ये पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, सरकार पक्षात मंजुरी झाली आहे, हप्ता रोखला गेला नाही आहे. तसेच पण आता सरकारच्या बँका खात्याकडून ट्रान्सफर सेटअप सुरू झाला आहे. 12 तारखेनंतर 18 तारखेपर्यंत कधीही तुमच्या बँकेमध्ये मेसेज येऊ शकतो. याचाच अर्थ की कागदपत्रे काम आधी झाले आहे त्यांच्या बँकेमध्ये पैसे आधी जमा होणार. जर तुम्हाला पक्की तारीख हवी असेल तर मी अशी सांगतो की सरकारी अंदाजानुसार 12 डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये, 15 डिसेंबरमध्ये मोठा हिस्सा आणि 18 डिसेंबरमध्ये दुसरा हप्ता पूर्ण होऊ शकतो. म्हणजेच मंडळी, साधं सांगायचं झालं तर 12 ते 18 डिसेंबर पर्यंत हा 8वा हप्ता येण्याचा गोल्डन रेंज आहे. या दरम्यान कोणताही दिवस तुमचा मेसेज येऊ शकतो. मंडळी, शेतकरी असणं म्हणजे ढगाच्या आवासासारखं जगणं. पण एक मोठी गोष्ट नक्की म्हणजे आपला शेतकरी सरळ, प्रामाणिक आणि कष्टाळू असतो. आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात पैशाचा हप्ता येणं म्हणजे फक्त 2,000 रुपये येणं नाही, तो म्हणजे एक आधार आहे, एक दिलासा आहे. शेतकरी दिवसभर उन्हात राबतो, कधी पाऊस जास्त कधी पाऊस कमी. शेतातलं पीक कसे येईल याचाही काही नेम नाही, पण तरीही शेतकरी हार मानत नाही. रोज पुन्हा उठून कामाला जातो. मनातलं एक गोष्ट खरं सांगायचं म्हणजे कष्ट करायचं की देवावर सोडायचं, सरकारवर सोडायचं असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं. या 8व्या हप्त्यामुळे कोणाच्या खात्याचं बिल फिटणार आहे, तर कोणाच्या औषधी फवारणीचं बिल नील होणार आहे, तर कोणाच्या घरातल्या छोट्या छोट्या गरजा भागतील. हा 8वा हप्ता मंजूर झाला तर खरंच त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची दखल घेतली जाणार आहे. आणि सरकारनं वेळेवर पाऊल उचललं तर सरकारने जो हा 8वा हप्ता मंजूर केला आहे त्यामुळे हा कठीण काळात थोडासा दिलासा मिळणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, थोडासा धीर धरा, 8वा हप्ता हा तुम्हाला नक्कीच मिळेल. व तसेच तुम्हाला या योजनेची माहिती खरी देणं हा आमचा AN मराठी चॅनलचा उद्देश आहे. इथे फालतू अफवा देणे नाही, फक्त खरी आणि खात्रीशीर माहिती देणे म्हणजेच आपले AN मराठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच सरकारी योजनांची खरी माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ठेवा, त्यामुळे पुढचा हप्ता तुम्हाला किंवा पुढची योजना येईल. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या नवीन योजनेमधून. चला तर.